जय हरी. एकादश स्कंधाच्या काल दुसऱ्या भागामध्ये आपण नाथ महाराज शारदेला वंदन करताना म्हणाले होते की त्या वागीश्वरीविषयी मनात उत्पन्न झालेला स्तुतिभाव शेवटी वाणीनंच व्यक्त करावा लागतो. ही वाणी फार सुंदर आहे असं वाणीनंच सांगावं लागतं. म्हणजे वाणीनंच वाणीचा गौरव करावा लागतो, त्याला इलाज नाही. पण याचा एक फायदा असा झाला की वाणीची स्तुती वाणीनंच केल्यानं चित्तामध्ये मीपणाचं द्वैत येण्यास वाव राहिला नाही. बोलणं आणि बोल न बोलणं म्हणजे मौन यामधील भेदच तिने समूळ मोडून टाकला. तरी पण त्यानंतर ग्रंथामधील विषयाचं निरूपण तिने माझ्याकडून घडवलं आणि शब्दांनी व्यक्त करण्यास अशक्य असलेला ब्रह्मज्ञानाचा विषय शब्दांमध्ये गुंफून लिहून घेतला. तात्पर्य आता आजच्या तिसऱ्या भागामध्ये बघूया. तात्पर्य असं की परमात्म्य स्वरूपाचं ज्ञान करून देणारी आणि समाधी संपन्न असणारी जगदंबा शारदा, नाथ महाराज म्हणतात, माझ्या बुद्धीमध्ये स्वयंभू रूपानं प्रकट झाली आहे. त्या शारदेला सेवकपणानं वेगळा होऊन मी नमस्कार करायला गेलो तर माझा मीपणाच नाहीसा झाला आणि त्याच्याबरोबर परावाणी देखील अंतर्धान पावली. जिथे मीपणाचा अभाव तिथे तू पुणाला कुठला ठाव. हे जरी सगळं खरं असलं तरी या ग्रंथातील विषय प्रतिपादनात एक दिव्य प्रसाद ती भरून टाकत आहे. समुद्रामध्ये जशा लाटांवर लाटा उसळतात त्याचप्रमाणे आत्मस्वरूपावर स्वरूपाकार शब्द उसळून ते बाहेर पडत आहेत. ब्रह्मरसानं भरलेले ते शब्द पूर्ण आनंदरूप आहेत. पण शेवटी इतकंच सांगतो की ब्रह्मानंदामध्ये वृत्ती पूर्णपणे लीन झाल्यानं मला जी विलक्षण तृप्ती झाली तिचं व्यक्त स्वरूप म्हणजेच या ग्रंथातील उद्गार समजावे. सुरुवातीला गजाननाला वंदन झालं, मग शारदेला वंदन झालं. अर्थातच यानंतर कोण येणार तर संत. आणि म्हणून संत म्हणजे या पृथ्वीवरील चालता बोलता देव. मानवी देहात राहून अनुभवाची सीमा गाठणारी व्यक्ती म्हणजे संत. संतांपाशी देवपणा आणि माणूसपणा या दोहींचा मोठा मनोहर संगम सापडतो. म्हणजे त्यांना देव म्हणलं तरी चालतं आणि माणूस म्हणलं तरी चालतं असा संगम त्यांच्यामध्ये असतो. ईश्वराचं प्रीतीपात्र असलेला संत दयेनं भरलेला असल्यानं सामान्य माणसांना जवळ करतो आणि त्यांना अनुभवाच्या उच्च पातळीवर नेतो. आता नाथांचं चरित्र आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. त्यातून आपल्याला नाथ महाराजांना संत का म्हणलं हे लक्षात येतं. वाळवंटामधल्या त्या मुलाला कडेवर उचलून नेणं, त्याला घरी नेऊन सोडणं, असे अनेक प्रसंग आपण नाथांच्या चरित्रामध्ये पाहिलेले आणि म्हणूनच आपणही त्यांना संत म्हणतो. मग आपण काय करतो तर सामान्य माणूस आणि अनुभव. आता संतांच्या बाबतीत हा विचार जर केला तर संत हे दयेनं भरलेला असल्यानं सामान्य माणसांना जवळ करतो आणि त्यांना अनुभवाच्या उच्च पातळीवर नेतो. त्यासाठी त्याच्यावर शुद्ध आणि स्थिर विश्वास ठेवणं इतकीच अट आहे. बाकी फार काही जास्त करायचं नाही आहे. तर संतांवर म्हणजे ते कसे आहेत हा विचार न करता ते संत आहेत इतकाच विश्वास ठेवायचा. वास्तविक प्रत्येक माणूस कुठं ना कुठे तरी श्रद्धा ठेवतोच ना. पण ती जर संतांच्या ठिकाणी बसणं ही जरा कठीणच जातं. एखाद्याच्या भाग्याने जरी श्रद्धा संतचरणी बसली की त्याचं काम झालंच म्हणून समजा. 101% काम झालं. बरं ते काम कशाचं व्हायचं? आर्थिक, भौतिक या गोष्टींचं का? नाही, आध्यात्मिक काम होऊन जातं. आणि म्हणून संतांचं बाह्यांग साध्या माणसासारखंच असल्यानं त्याला ओळखणं कठीण जातं. आता संत काही वेगळे आहेत का? आपण सगळे सर्वसामान्य जसे शरीरयष्टीने आहोत तीच शरीरयष्टी त्यांची असते, हे बाह्यांगाने. पण निरपेक्षपणे त्यांचा सहवास केला तर त्यांचं अंतरंग आपोआप आकलन होतं, म्हणजे आपल्याला कळतं आणि मग त्यांच्यावर प्रेम जडून आपल्या अंगी देखील शारदा प्रगट होते. आणि म्हणून संत आणि सद्गुरू यांना एकच समजावं. आता संतांना
वंदन करताना नाथ महाराज म्हणतात, आता मी संतांना नमन करतो. आधी संतांबद्दलची सगळी महती वर्णन केली आणि आता ते वंदन करतात. ते म्हणतात, संत स्वतः आत्मानंदाने काठोकाठ भरलेले असतात आणि या कारणानं दुःखानं गांजलेल्या लोकांना आपल्या आनंदानं समाधान देतात. संतांचं वर्णन काय करावं? त्यांच्यामुळं परमात्म्य स्वरूपाला शोभा येते आणि ब्रह्मविद्या मोठ्या सौंदर्यानं प्रगट होते. त्यांचं अंतःकरण भूतदयेनं भरलेलं असून तिथे करुणा ओतप्रोत असते. संपूर्ण ज्ञानदृष्टीनं संपन्न असल्यानं त्यांच्या अंगी मूर्तिमंत संतोष विलास करतो. संत म्हणजे ईश्वराच्या खास मालकीचे आणि नेहमी राहण्याचं मनोहर मंदिरच होय. अर्थात संतांपाशी ब्रह्मवस्तू आपणहून येऊन राहते आणि मग आनंद आणि शांती दोघंही जण तिथे मोठ्या ऐश्वर्यानं विलास करतात. निर्गुण चैतन्याचं सगुण स्वरूप असणारे आणि स्वानंदाचा परमोत्कर्ष दाखवणारे संत मोठेच सामर्थ्यवान असतात. ज्याच्याकडे ते कृपादृष्टीनं पाहतात त्यांचं चित्त शुद्ध होऊन त्याच्या अंतर्यामी आत्मज्ञान प्रगट होतं. गजानन महाराजांच्या चरित्राचा आपण विचार केला तर गजानन महाराजांनी कित्येक अशा व्यक्तींकडे फक्त कृपादृष्टीने बघितलं आणि त्यांच्या मनातलं जे काय वाईट भाव होते ते निघून गेले. आणि म्हणून त्यांची कृपादृष्टी, संतांची कृपादृष्टी ही अतिशय महत्त्वाची आहे. पण ती केव्हा मिळते? तर संतांच्या ठिकाणी नुसती निष्ठा ठेवली की पुरे, ते आपणहून ज्ञानाचा प्रकाश करून देतात. इथे निष्ठेचं महत्त्व फार आहे. एक निष्ठा असल्यावर मग ते साधन चतुष्टयाचे सायास करायला लावत नाहीत किंवा शास्त्र चातुर्य विलास पाहत नाहीत. एकलव्याला केवळ त्याची निष्ठाच फळली ना. हीच कथा महाभारतामध्ये आपण ऐकतो. जगामध्ये संत नेहमीच असतात, इतकंच नव्हे तर ते पुष्कळांच्या दृष्टीला देखील पडतात. पण आम्ही सामान्य माणसं स्वतःच्या विकल्पामुळे त्यांना ओळखू शकत नाहीत. आणि मग आम्ही काय म्हणतो, आजकाल काय राहिलं, या जगात संतच नाही, असं नास्तिकपणाने मग आपण म्हणल्या जातो. आता इथे हे सांगण्याचा हेतू असा की निष्ठा नसल्यानं सामान्य माणसं नाडली जातात आणि स्वतःच्याच विकल्पाने फसतात. मन विकल्परहित करून विश्वासानं संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं तर आत्मज्ञानाला उशीर लागत नाही. जो त्यांना मनापासून शरण जातो त्याला ते लगेच आपला म्हणतात. मग ते तिथे कोणताच भेद जाणत नाहीत. म्हणजे आपल्या धर्माचा, आपल्या पंथाचा, लिंगभेद, आर्थिक काहीही विचार करत नाहीत. त्याला लगेच ते आपला मानतात आणि मग त्याची सगळी काळजी वाहतात. म्हणून आपण आपलेपणानं त्यांचा सेवक बनून राहावं. जी माणसं अनन्य आवडीनं संतांची उपासना करतात ती आत्मानंदाची खरी गोडी चाखतात. किंबहुना त्यांच्या सेवेच्या माधुरीला ब्रह्मसुखाची उपमा देखील कमीच पडते. संतांचं वास्तव्य प्रकृतीच्या पलीकडे असल्यानं प्रकृतीच्या पसाऱ्यात राहूनही ते अधिकारी असतात. म्हणून जो मनुष्य त्यांचा होतो ना, त्याला पण प्रकृतीचे आकार, विकार आणि व्यवहार बाधत नाहीत. संत गजानन महाराज गांजा घेत होते. ते कशासाठी? तर आपल्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी. म्हणजे मग याचा अर्थ असा आहे की हा व्यवहार केलेला त्यांना बाधत नाही. संत भोगाचा वीट मानत नाहीत किंवा त्यागाचा आग्रही धरत नाहीत. तसंच ज्ञातेपणा मिरवत नाहीत किंवा वेडेपणा दाखवत नाहीत. आपल्या सहज स्थितीत ते निरंतर वागत असतात. ब्रह्मानंद पचल्यामुळे बाहेरून ते अगदी साध्या माणसासारखे दिसतात. प्रथम स्वस्वरूपाची विस्मृती असते. साधनाने म्हणजे स्वस्वरूपाच्या स्मृतीचा सतत अभ्यास केल्याने, अर्थात त्याला काय म्हणायचं, अहर्निशी त्यांचं जर ध्यान केलं भगवंताचं, तर आमच्यासारख्यांना कालांतरानं आत्मदर्शन घडतं. दर्शन घडल्याबरोबर आनंदाचा आवेग येतो आणि तो जिरल्यानंतर मग स्वस्वरूप प्राप्तीचा आनंदावेग आणि स्वरूप विस्मृती या दोहींच्या पलीकडे जाऊन संत अत्यंत सहजपणे वागतात.
आत्मसाक्षात्काराच्या वेळी उसळणाऱ्या प्रचंड प्रेमलहरी अंगातच जिरून जातात. तसंच त्यावेळी उसळणाऱ्या आनंदामुळं अनुभवास येणारा विलक्षण विस्मयही विरून जातो. प्रपंच आणि परमार्थ एकरूप होऊन जातो, परंतु या गोष्टी घडल्या हेही पुढे त्यांच्या लक्षात राहत नाही. देहात असून देहाचं भान हरपल्यामुळं संतांना स्मरण आणि विस्मरण दोन्हीही उरत नाही. आत बाहेर एकच चैतन्य त्यांच्या अनुभवास येतं. जागृती, स्वप्न, सुषुप्ती आणि तुरिया या चारही अवस्था ओलांडून जाऊन ते तुरियातीत अवस्थेत कायमचे राहतात. त्यामुळे त्यांना सामान्य माणसासारख्या अवस्था नसतात. प्रथम ज्ञानानं अज्ञान लोपतं, नंतर विज्ञानानं ज्ञान जिरतं, पण शेवटी त्याचंही भान उरत नाही. अर्थातच दृश्य, द्रष्टा आणि दर्शन या त्रिपुटीच्या पलीकडे गेल्यानं संत भेदातीत वृत्तीमध्ये राहतात. अशा परमश्रेष्ठ अनुभवापर्यंत पोहोचलेल्या संतांनी, नाथ महाराज म्हणतात, माझा ग्रंथ मनापासून ऐकावा अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे. उद्या चौथ्या भागामध्ये महाकवींना नाथ महाराज वंदन करतात. जय हरी.